नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासाच्या नियोजनाबद्दल सांगणार आहे। हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे जे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग अशा विविध प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करत आहेत। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम फेस होतो की अभ्यासाचं नियोजन कसं करावं। मला बरेच विद्यार्थी कमेंट्समध्ये विचारतात, बॅचमध्ये विचारतात की सर आम्ही अभ्यासाचं शेड्यूल कसं बनवावं, अभ्यासाचं टाइम टेबल कसं बनवावं। तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी टाइम टेबल तर बनवतात, परंतु ते फॉलो कसं करावं, त्याला स्टिक राहून ते टार्गेट्स कसे कंप्लीट करावे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फेस होतो। जे टार्गेट्स तुम्ही ठेवलेले असतात त्या ठराविक पिरियड मध्ये ते टार्गेट्स पूर्ण होत नाही, हा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो। आणि त्यासोबतच काही मुलं मला असंही विचारतात की सर एखाद्या विषयाचा अभ्यास आम्ही सुरू केला तर दुसऱ्या विषयाचं आम्हाला टेन्शन येतं। जर आम्ही इतिहास वाचायला घेतला किंवा आम्ही विज्ञान वाचायला घेतलं तर आम्हाला पॉलिटिक्सचं किंवा इकॉनॉमीचं टेन्शन येतं। तर या सर्वच प्रकारच्या कन्फ्युजनला कसं टॅकल करावं, कसं हँडल करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे या सगळ्या सिच्युएशनची डील करण्यासाठी। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यातल्या सगळ्या स्टेप महत्त्वाच्या असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या, स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करून घ्या, ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, अभ्यासाच्या नियोजनाबाबत कुठल्याही प्रकारचं डिस्कशन करण्या अगोदर हे बघणं खूप गरजेचं आहे की नियोजन नेमकं का करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला पॉप्युलर कोट माहिती असेल की इफ यू फेल टू प्लॅन यू विल प्लॅन टू फेल। जर तुम्ही तुमचं नियोजन नाही केलं तर तुमचं अपयशाकडे तुमची वाटचाल होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही नियोजन केलं नाही तर तुमचा गोंधळ होणार आहे। नेमकं मी काय करू, नेमकं हे करू का ते करू, हा विषय घेऊ का तो विषय घेऊ, अशा पद्धतीचं कन्फ्युजन हे सातत्याने तुमच्या डोक्यात राहणार आहे। हे अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमची टाइमलाईन रेडी करायची आहे। तुम्ही ज्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, उदाहरणार्थ तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करत असाल, अगदी कंबाईंड परीक्षा असू द्यात, तलाठी भरती परीक्षा असू द्यात किंवा बँकिंग परीक्षा असू द्यात, तुम्हाला तुमची टाइमलाईन सेट करायची आहे। आता टाइमलाईन सेट करणं म्हणजे काय की परीक्षेचा कालावधी कोणता असणार आहे, तुमची परीक्षा कधी आहे याची तारीख तुम्हाला माहिती असली पाहिजे। आणि मग त्या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे, तुमच्याकडे 12 महिने आहेत का, 1.5 वर्ष आहेत का, 2 वर्ष आहे का फक्त 6 महिने किंवा 3च महिने आहेत, ही टाइमलाईन तुम्हाला कळली पाहिजे। तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे, जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो सिलेबस किती मोठा आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तो सिलेबस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेमकी किती पुस्तकं वाचायची आहेत। उदाहरणार्थ जर आपण स्टेट बोर्डाची पुस्तकं बघितली तीच 12 ते 15 पुस्तकं होऊन जातात। स्टँडर्ड रेफरन्स बुक्स बघितली तर ती 10 ते 12 पुस्तकं होतात। तर मग तुम्हाला तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कालावधी किती आहे आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला कार्य किती पूर्ण करायचं आहे, तुम्हाला किती गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत, हे टार्गेट तुम्हाला सेट करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे सर्वात आधी तुमची टाइमलाईन क्लिअर असली पाहिजे की पूर्वपरीक्षा किती दिवसानंतर आहे, पूर्वपरीक्षेसाठी मला किती वेळ मिळणार आहे, त्यानंतर जर मुख्य परीक्षा असेल तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये मला किती गॅप मिळणार आहे। तर ह्या सगळ्यांचं नियोजन, ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला किती वेळ मिळणार आहे हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। आता नेक्स्ट स्टेप ही असणार आहे मित्रांनो की तुम्हाला डे टू डे तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही किती वेळ हा अभ्यासासाठी काढू शकता। तुम्ही कॉलेजला जात असाल, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फायनल इयरचे विद्यार्थी असाल, किंवा तुम्ही जॉब करून, व्यवसाय करून तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल, यूपीएससीचा अभ्यास करत असाल, किंवा तुम्ही विवाहित महिला असाल आणि सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुमच्या रुटीनमध्ये, तुमच्या वेळापत्रकामध्ये अभ्यासासाठी तुम्ही किती तास काढू शकता हे तुम्हाला शोधायचं आहे। काही विद्यार्थी अभ्यासासाठी फक्त 4 ते 5 तास काढू शकत असतील, काही विद्यार्थी 8 ते 10 तास काढू शकत असतील, किंवा काही विद्यार्थी जे फुल टाइम अभ्यास करत आहेत ते पूर्ण दिवस, आता पूर्ण दिवस म्हणजे काय की आपण 24 तास अभ्यास करू शकत नाही, तर किमान 10 ते 12 तास हे विद्यार्थी काढू शकतात। तर हे तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही दिवसातून किती वेळ हे अभ्यासाला देऊ शकता। यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की आपला अभ्यासाचा स्पीड किती आहे, आपला अभ्यासाचा वेग किती आहे। आता अभ्यासाचा वेग या विषयावर मी एक वेगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे की अभ्यासाचा वेग तुम्ही कशा पद्धतीने तपासू शकता। परंतु एक बेसिक सांगायचं झालं
तर एखादं चॅप्टर वाचायसाठी तुम्हाला किती वेळ लागतो? स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील किंवा स्टँडर्ड रेफरन्स बुक असेल, साधारणतः एक 20 पानांचा चॅप्टर असेल, तर तो व्यवस्थित त्याचं वाचन करण्यासाठी, व्यवस्थित समजून उमजून त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, ही वेळ तुम्हाला काढायची आहे. या वेळेचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. कारण की नुसतंच अभ्यास करायचा म्हणजे नुसतंच पानं पलटायचे, नुसतंच चॅप्टर कंप्लीट करायचे, नुसतं रिडिंग करत जायचं, याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो एकदाच करायचा आहे. त्यामुळे नीट समजून उमजून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचाच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. यासाठी मग तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे, तुम्हाला किती चांगल्या गोष्टी समजतात, कोणता विषय तुम्हाला सोपा जातो वाचायला, कोणता विषय तुम्हाला समजायला कठीण जातो, ह्यासहित तुमचा अभ्यासाचा स्पीड नेमका किती आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे टार्गेट्स सेट करायचे आहेत. तुमचं वर्षभराचं जर नियोजन असेल तर तुम्हाला वर्षभराचे टार्गेट सेट करायचे आहेत की येणाऱ्या वर्षभरामध्ये मी कोणत्या टप्प्यावर कोणती गोष्ट क्लिअर करणार आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यास मी किती महिन्यात पूर्ण केला पाहिजे, त्यानंतर पूर्वपरीक्षेचा अभ्यास मी कधी सुरू केला पाहिजे, पूर्वपरीक्षेच्या अगोदर मी पूर्वपरीक्षेचा अभ्यास कधी पूर्ण केला पाहिजे, त्यानंतर रिव्हिजन मी कधी केली पाहिजे, त्यानंतर मॉक टेस्ट असतील किंवा टेस्ट सिरीज मी कशा पद्धतीने कधी जॉईन केली पाहिजे, याचं वार्षिक, 6 आणि दर महिन्याचं टार्गेट तुमच्यासमोर असलं पाहिजे. मग आता मासिक टार्गेट जर तुमच्यासमोर असतील तर त्या मासिक टार्गेट्सला तुम्ही वीकली टार्गेट्समध्ये डिवाईड करू शकता. दर आठवड्याला तुम्हाला टार्गेट सेट करायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला दर आठवड्याला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास करत असताना तुम्ही ते वीकली टार्गेट्स कशा पद्धतीने कव्हर करता आहात, कशा पद्धतीने ते अचीव करतात हेही तुम्हाला बघत जायचं आहे. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम आहे की सर आम्ही टाइम टेबल तर बनवतो परंतु आमचे टार्गेट्स पूर्ण होत नाहीत, आमच्याकडून तो टाइम टेबल फॉलो होत नाही. म्हणजे पहिले 2-3 दिवस आम्ही करतो, पहिले 2-3 दिवस आमची एनर्जी लेवल खूप हाय असते, परंतु हळूहळू आमचा जो टेम्पो आहे तो कमी होतो आणि टाइम टेबल पण फॉलो होत नाही आणि अभ्यासाचे टार्गेट्सही पूर्ण होत नाही. आता यासाठी काय करायचं, नीट लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही जे टार्गेट्स ठेवणार आहात ते टार्गेट अचीव झाल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी काय बक्षीस ठेवता, कोणते पर्क्स किंवा इन्सेंटिव्ह तुम्ही ठेवता, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मानव हा लोभी प्राणी आहे. आपला स्वतःचा स्वभाव समजून घ्यायचा आहे. एखादी गोष्ट पूर्ण केल्यानंतर जर आपल्याला दिसत असेल की अरे ही गोष्ट केल्यानंतर मला अमुक एक बक्षीस मिळणार आहे, अमुक एक पर्क मिळणार आहे किंवा अमुक एखादं गिफ्ट मिळणार आहे, तर आपण आपला जो काम करायचा वेग आहे तो वाढतो, ते काम करायचं जे सातत्य आहे ते वाढतं आणि कुठेतरी आपल्याला तो गोल अचीव करायचा आहे ही उत्कंठा आपली ताणली जाते. त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक टार्गेटसाठी जर तुम्ही तुमचं पर्क किंवा गिफ्ट जर तुम्ही सेट कराल, हे गिफ्ट तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे. आता गिफ्ट म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनिवडीनुसार त्या गोष्टी ठरवू शकता. आता गिफ्ट म्हणजे काय की प्रत्येकाला मार्केटमध्ये जाऊन काही विकत घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट आवडते, तुम्हाला समजा एखादा खाण्याचा पदार्थ आवडत असेल, कोणाला आईस्क्रीम खायला आवडतं, कोणाला पिझ्झा खायला आवडतं, तर अशा पद्धतीचं तुम्ही स्वतःला एक छोटीशी ट्रीट देऊ शकता. तुम्हाला जर फिरायला आवडत असेल तर तुम्ही एक छोटीशी कुठेतरी ट्रिप काढू शकता किंवा गावात कुठे चक्कर मारायची असेल, आता गावातली मुलं असतात किंवा खेडेगावातली मुलं असतील तर तुम्ही नदीवर वगैरे किंवा पार्क्समध्ये वगैरे तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला समजा एखादा खेळ आवडतो तर तो खेळ तुम्ही एखाद दिवशी खेळू शकता. तुमचं काय लाईक्स आहेत, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, जर तुम्हाला एखादा पिक्चर आवडत असेल, पिक्चर पाहायला किंवा वेबसिरीज पाहायला आवडत असेल तर एखादा पिक्चर किंवा एखाद्या वेबसिरीजचे काही एपिसोड तुम्ही पाहू शकता. अशा कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही स्वतःला जर एक गिफ्ट ठेवलं, तुम्ही स्वतःसाठी जर एक मोटिवेशन ठेवलं तर तुम्हाला तुमचा टाइम टेबल फॉलो करण्यामध्ये उत्साह निर्माण होईल आणि तुमचे जे टार्गेट्स आहेत ते सुद्धा पूर्ण होतील. आता अभ्यासाचं नियोजन करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो, की जेव्हा तुम्ही डेली तुमचं टाइम टेबल ठरवाल त्याच्यामध्ये तुमची अभ्यासाची बैठक तुम्ही एक सिटिंग किती वेळाची करणार आहात हे निश्चित करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही 1 ते 1.5 तास तुम्ही बसा सातत्याने आणि त्यानंतर ब्रेक घ्या आणि हळूहळू तुमच्या अभ्यासाची बैठक वाढवा आणि मग तुमची जी अभ्यासाची सिटिंग आहे ती 2.5 तास, 3 तास, 3.5 तास अशी तुम्ही पुढे न्या. त्यानंतर ब्रेकचं नियोजन झालं पाहिजे की मी ब्रेक कधी घेणार आहे आणि त्या ब्रेकमध्ये मी काय करणार आहे
हेही तुमचं निश्चित असणं खूप गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळेला जेव्हा आपण काही ठरवत नाही तेव्हा आपण वाहवत जातो. मग जो 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा असतो तो आपला अर्धा तास, पाऊण तास होऊन जातो. कधी-कधी अर्धा तासाचा ब्रेक असतो तो 1.5 ते 2 तास लांबून जातो आणि ब्रेकमध्ये आपल्याला फ्रेश व्हायचं असतं, मेंटल रिक्रिएशन करायचं असतं. त्या गोष्टी आपल्या कुठेतरी दूर राहतात. त्यामुळे ब्रेकचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, ब्रेकचं नियोजन कसं करावं हाही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बरेच विद्यार्थी ब्रेकमध्ये वेगळ्या गोष्टी करायला लागतात. त्याच्यामुळे अभ्यासाची जी आपली एफिशियन्सी आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होते. तर म्हणून या विषयावर मी एक वेगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून तुम्ही कळवा की ब्रेकचं नियोजन कसं करावं. आता या संपूर्ण टाइम टेबलमध्ये तुम्ही तुमच्या रिलॅक्सेशनसाठी पण वेळ ठेवायचा आहे. रिलॅक्सेशन असेल, रिक्रिएशन असेल. मित्रांनो, रिक्रिएशन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. रिक्रिएशन म्हणजे आपण आपली जी ऊर्जा आहे, अभ्यास करत असताना जी आपली ऊर्जा खर्च होते, ती ऊर्जा आपल्याला तिची पुनर्निर्मिती करायची आहे, तिला रिक्रिएट करायचं आहे. मग यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, खेळ किंवा स्पोर्ट्स महत्त्वाचे आहेत. तर त्यामुळे तुमच्या टाईमटेबलमध्ये, शेड्यूलमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा वेळ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अभ्यासाचं शेड्यूल करत असताना आपण फक्त अभ्यासाचं टाईमटेबल बनवतो, परंतु जसं आपण 2 बैठकांच्या मध्ये ब्रेक घेतो तसं आठवड्यामध्ये पण ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. आठवड्यातली एक संध्याकाळ अशी पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त रिलॅक्स करणार आहात. फक्त तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही करू शकता. तुम्ही सायकलिंग करू शकता, तुम्ही खेळ खेळू शकता, तुम्ही फिरायला जाऊ शकता, तुम्ही मित्रांशी भेटीगाठी करू शकता. आता तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला एक संध्याकाळ फक्त स्वतःसाठी द्यायची आहे. स्वतःला जे आवडतं ते करायचं आहे. कारण की जेव्हा आपण या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो, स्पर्धा परीक्षा हा विषय हा मॅरेथॉनसारखा विषय आहे मित्रांनो. ही 2020 मॅच नाही आहे, ही टेस्ट मॅच आहे. इथे तुम्हाला वर्षभर किंवा सतत काही महिने सातत्याने अभ्यास करून आपली प्रोडक्टिव्हिटी ही जास्त टिकवून ठेवावी लागते. त्यासाठी फक्त आणि फक्त अभ्यास हा टार्गेट तुम्ही ठेवायचाच आहे, परंतु स्वतःला फ्रेश करण्यासाठी, स्वतःला पुन्हा नव्या जोमाने अभ्यासामध्ये गुंतवून घेण्यासाठी ब्रेक्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ब्रेकचं नियोजनसुद्धा तुम्ही केलं पाहिजे. आता या संपूर्ण विषयामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आता शेवटच्या आहेत. एक म्हणजे आपण नियोजन आता बनवलेलं आहे, आपण टार्गेट्स ठेवलेले आहेत, टार्गेट्स अचीव करण्यासाठी आपण मोटिवेशन ठेवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन. जो काही अभ्यास तुम्ही करत असाल त्याचं रिव्हिजन हे वारंवार होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला रिव्हिजनसाठी वेळ द्यायचा आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये रिव्हिजनचा एक फॉर्म्युला सांगितला होता, 7-3-21 किंवा 3-7-21. दर 3 दिवसांनी रिव्हिजन, दर 7 दिवसांनी रिव्हिजन आणि दर 21 दिवसांनी रिव्हिजन. अशा पद्धतीने रिव्हिजनच्या मल्टिपल सायकल्स तुम्हाला करायच्या आहेत. तर रिव्हिजनसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन तुम्हाला टाईमटेबल बनवायचं आहे. आता सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. तुम्ही जो काही अभ्यास करत आहात, तुम्ही जे काही पुस्तक वाचन करत आहात, जे काही तुम्ही समजून घेत आहात, ते कन्सेप्ट तुम्हाला समजलेले आहेत की नाही, तुमच्या लक्षात आलेले आहेत की नाही, तुम्हाला अभ्यासाचा उपयोग नेमका झालेला आहे की नाही, तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त MCQ सॉल्व करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यामुळे रोज तुम्ही अभ्यास केल्यानंतर रिव्हिजन करता, तर रिव्हिजन सोबतच आठवड्यातून तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसाठी पण वेळ दिला पाहिजे. मग यामध्ये तुम्ही आठवड्यातून 1 दिवस किंवा शनिवार किंवा रविवार किंवा 1 दिवस आड तुम्ही ज्या टॉपिकचा अभ्यास करता आहात, ज्या विषयाचा अभ्यास करता आहात, त्या विषयावर तुम्ही किमान 50 ते 100 MCQ सोडवले पाहिजे. जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला कळेल की केलेल्या अभ्यासाचा उपयोग मला होतो आहे का, जे मी वाचन करतोय ते मला समजतं आहे का. कारण की बऱ्याच वेळेला असं वाटतं की जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा आपण पुस्तक रीड करतो, तेव्हा आपल्याला प्राथमिकता असं वाटतं की आपल्याला समजलेलं आहे, परंतु जेव्हा प्रश्न आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं, तेव्हा आपल्याला त्या कन्सेप्टबद्दल वेगळीच काहीतरी नवीन माहिती मिळते. अशा पद्धतीने कन्फ्युजन होऊ नये, सिली मिस्टेक होऊ नये, त्यामुळे तुमच्या शेड्यूलमध्ये एक ठराविक वेळ तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसाठी पण दिला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाच्या नियोजनाबद्दल एक डिस्कशन केलेलं आहे.
हे डिस्कशन, ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या कशा वाटल्या मला जरूर कमेंट करून कळवा. काही शंका जर तुमच्या राहिल्या असतील तर त्या मला कमेंटमध्ये विचारा. त्यांचं प्रत्येकाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करील. आणि जे मी तुम्हाला विषय सांगितलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक करून घ्या. पुन्हा भेटूया वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा स्वप्न स्टडीज. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.